नमस्कार मित्रांनो, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। 2 महिन्याचे वेतनाचे पैसे आले आहेत। मग त्या संदर्भात नवीन जी आर आला आहे। तसेच डिसेंबरचे पैसे डीबीटीने येणार आहेत किंवा कसे, तसेच हे जे पैसे आले आहे ते कधीपर्यंत मिळणार आहे, मागील पैसे कधी मिळणार आहे, या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी या जी आरमध्ये बघू शकता, या ठिकाणी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षांकरिता अनुदानाचे वितरण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे। मग त्या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे ते बघूया। तर शासन निर्णयमध्ये सांगितले आहे की सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 550 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 282 कोटी 91,21,100 रुपये इतका निधी संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे। मग बघा, या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात वितरित करण्यात आलेला आहे। ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीत खर्चासाठी 78 कोटी 91,67,50 रुपये या ठिकाणी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्रानुसार खाली तक्ता दिला आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी रक्कम दिलेली आहे, त्यानुसार मान्यता देण्यात येत आहे। तसेच मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी या योजनेत हे पैसे आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता आलेले आहे, ते सर्व योजनेतील लाभार्थ्यांना हे मिळणार आहे। तर मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाचा निर्णय घेतलेला आहे। शासनाने निर्णय घेतला आहे, परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हा कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण बीम्स प्रणालीवर करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, अजून डीबीटीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, डाटा अपडेट झालेला नाही, त्यामुळे नोव्हेंबर 2024 पर्यंत जो पगार होणार आहे तो पगार सर्व या ठिकाणी जुन्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे। म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातून तालुक्याला येतील, नंतर तुमच्या खात्यावर तहसीलदार जमा करतील, या जुन्या पद्धतीने होणार आहे। मग डिसेंबरचा जो पगार होणार आहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी, असं या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना केल्या आहे की डिसेंबरचा पासून जे पैसे येतील, पुढचा हप्ता जो येईल तो तुम्हाला या ठिकाणी डीबीटीद्वारेच येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे जी आरमध्ये। मग या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येत आहे की ज्या विवरणपत्रात जे खाली रक्कम दिलेली आहे त्या वितरित अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे असं सांगितलेलं आहे। मग सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असेही कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून ताळमेळाचे विवरणपत्र उपयोगिता प्रमाणपत्र हे सरकारला जमा करावे असं सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचा जी आर आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। हा जी आर जर तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर तुम्हाला बघायला मिळेल, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा त्या ठिकाणी बघू शकता। मग या ठिकाणी बघा, हे विवरणपत्र दिलेले आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी रक्कम त्यांच्यासमोर ऑक्टोबर व नोव्हेंबर 2 महिन्याची रक्कम या ठिकाणी लिहिलेली आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता
विभागानुसार दिलेले आहे। कोकण विभाग, नाशिक विभाग, पुढे अमरावती पुणे विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग, नंतर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर विभाग, अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे। त्यामुळे लवकरच हे पैसे जमा होणार आहे। तर मग मित्रांनो, या सर्व GR मधून आपल्याला काही गोष्टी माहिती कळत आहेत आणि काही जे लाभार्थी आहेत त्यांचे प्रश्न पडलेले आहेत त्यांना, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ। मग ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे अनुदान आले आहे हे आपल्याला या GR मधून कळालं। डिसेंबरचे वेतन हे DBT द्वारे होणार आहे हे आणखी एक कळालेलं आहे। नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जुन्या पद्धतीने मिळणार आहे। बरोबर, आपल्या पगारांना वेळ लागतोय, लवकरात लवकर पगार व्हावे त्यासाठी जुन्या पद्धतीने हे पैसे 3-4 दिवसात खात्यात जमा होणार आहे। तसेच मागील सर्व महिन्याचे अनुदान मिळेल, म्हणजे कोणाचे बाकी राहिलेले असेल, कोणाचे 3-4 महिन्याचे काही बाकी असतील मागचे, ते सर्व पैसे आता या ठिकाणी मिळणार आहेत। मग डिसेंबरचे वेतन DBT द्वारे होणार आहे। तर मग अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडला आहे की DBT म्हणजे काय, तर मग त्याविषयी माहिती आपण घेऊया। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTचा अर्थ आहे म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार। मग जसे लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट राज्यात एकदाच खात्यात जमा होतात, सर्व लाडक्या बहिणींना एकदाच पैसे मिळतात, मग तसे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा डायरेक्ट सरकार खात्यात जमा करणार आहे। म्हणजे जिल्हाधिकारी तहसील या ठिकाणी न येता डायरेक्ट राज्य स्तरावरून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। मग हे DBT द्वारे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक केलेले असावे लागते। आपल्या खात्याला मोबाईल नंबर व आधार कार्ड लिंक करून घ्या, केलेले नसेल तर लगेच लिंक करून घ्या बँकेत जाऊन। मग तसेच आता आणखी काही जणांचा प्रश्न आहे महत्त्वाचा की 2100 रुपये जमा होणार आहेत की 1500 रुपये जमा होणार आहेत, तर 1500 रुपये हे महिन्याचे अनुदान मिळणार आहे। सध्या कुठेही 2100 रुपये झालेले नाही, घोषणा केलेली आहे परंतु अजून शासनाचा GR आलेला नाही। ज्यावेळेस शासनाचे अर्थसंकल्प अधिवेशन होईल फेब्रुवारी मार्चमध्ये, तेव्हा त्या ठिकाणी हे डिक्लेअर होऊ शकतं, तेव्हा सरकार GR काढेल तेव्हाच आपल्याला हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे अफवांना बळी पडू नका। जर लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये केले तर निराधार पेन्शनसुद्धा वाढ होणार आहे, कारण समान न्याय शासनाला करावा लागेल, कारण की आर्थिक सहाय्य निधी म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे, महिलांसाठी पण आणि निराधारांसाठी पण। पण निराधारांना जास्त गरज आहे, कारण की त्यांना निराधार म्हणजे त्यांना कोणी नाही, त्यांना खूप गरज आहे। अशा निराधारांना या ठिकाणी 2100 रुपये करावेच लागणार आहे। त्या वृद्ध नागरिकांना 1500 वरून 2100 रुपये करणार आहे। त्यावेळेस सर्व निराधार विधवा दिव्यांग यांना सुद्धा 2100 रुपये मिळणार आहे। तसे बोलताना त्यांनी सांगितलं की वृद्ध निराधार व्यक्तींना ज्यावेळेस वाढतील त्याच्या संबंधित जेवढे काही घटक आहे त्या सर्वांना या ठिकाणी हे पैसे वाढणार आहे, कारण की वृद्ध निराधार जे व्यक्ती आहे त्या व्यक्ती श्रावणबाळ योजनेत, तसेच इंदिरा गांधी योजनेत, तसेच आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेत हे त्यामध्ये आहेत। त्यामुळे त्या योजनेत त्यांना वाढ केली तर बाकीच्या सर्व निराधार व्यक्तींना या ठिकाणी वाढ करणं गरजेचे आहे। त्यामुळे या ठिकाणी ही 2100 रुपये वाढ ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेतील तसेच वृद्ध निराधारांना होईल त्यावेळेस सर्व निराधार व्यक्तींना या ठिकाणी 2100 रुपये महिन्याची मिळणार आहे। मग अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। 3000 रुपये पेन्शन खात्यात जमा होणार आहे, 2 महिन्याचे पैसे हे आलेले आहे। मग असेच सर्व GR या ठिकाणी आलेले आहे। आता त्यामुळे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। 2 महिन्याचे पैसे आता लगेच जमा होणार आहे, कारण की ज्यांना सप्टेंबरपर्यंत मिळालेले आहे त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हे पैसे जमा होणार आहे। त्या संदर्भात GR पण आपण बघितलेला आहे आणि डिसेंबरचे पैसे DBTने मिळणार आहेत। तर त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जर आपल्याला आणखी काही माहिती असेल तर परत एकदा कमेंटमध्ये विचारू शकता। तसेच तुम्हाला जर पैसे मिळाले जमा झाले तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।